उद्या शिवसेनेचा 60वा वर्धापन दिन साजरा होणार आणि प्रथेनुसार मागच्या 2-3 वर्षापासून दोन्ही शिवसेना हा वर्धापन दिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा करतात। मात्र या वर्धापन दिनाच्या अनुषंगाने सध्या मातोश्रीच्या कलानगर परिसरामध्ये जोरदार बॅनरबाजी दोन्ही शिवसेनेची पाहायला मिळते आहे। पाठीमागच्या बाजूला आपण पाहतोय शिवसेना शिंदे गटाची बॅनरबाजी या ठिकाणी पाहायला मिळते। उद्या संध्याकाळी गोरेगावच्या नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये शिवसेना शिंदे गटाचा वर्धापन दिन साजरा केला जाणार आहे। तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा वर्धापन दिन हा सायंच्या षण्मुखाना हॉलमध्ये साजरा केला जाणार आहे आणि यासाठी जोरदार तयारी दोन्ही पक्षाकडून खरं तर केली जाते। सध्या ऑपरेशन टायगरची जोरदार तयारी आहे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे 6 खासदार हे फुटीच्या उंबरठ्यावरती आहेत असं देखील बोललं जातं आहे। आणि या खासदारांनी काल दिल्लीत जाऊन या सगळ्या ऑपरेशन टायगरच्या घडामोडीमध्ये सहभाग घेतलेला होता असं देखील सांगितलं जातं। मात्र हे ऑपरेशन टायगर यशस्वी झालेलं आहे की नाही हे अद्याप गुलदस्त्यात ठेवण्यात आलेलं आहे। मात्र या सगळ्या कलानगरच्या परिसरामध्ये आपण पाहतोय आकाशामध्ये स्काय बलून सुद्धा शिंदे गटाच्या माध्यमातून जे सोडण्यात आलेले आहे त्याच्यामध्ये या वर्धापन दिनाची माहिती देण्यात आलेली आहे। सगळीकडे बॅनरबाजी मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची बॅनरबाजी सुद्धा मुंबईभर पाहायला मिळते। तर दुसरीकडे शिवसेना शिंदे गटाकडनं हे सगळे बॅनर जे आहेत ते कलानगर परिसरामध्ये लावण्यात आलेले आहेत। त्यामुळे उद्याचा शिवसेनेचा वर्धापन दिन कशा पद्धतीने असणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कारण शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा वर्धापन दिन सायनमध्ये साजरा होतोय। मात्र या वर्धापन दिनाला फुटीच्या उंबरठ्यावरती असलेले खासदार उपस्थित राहतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। आज ठाकरे गटाच्या सगळ्या खासदारांची दिल्लीमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक होते आहे। त्याला कोण कोण उपस्थित राहतं याची देखील चर्चा जी आहे ती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रंगू लागलेली आहे। मात्र उद्या होणाऱ्या शिवसेनेच्या वर्धापन दिन सोहळ्याचं खरं तर उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला असणार आहे। कारण दोन्ही शिवसेनेचा वर्धापन दिन साजरा होत असताना खासदार नेमके कुठे असणार, कुठल्या वर्धापन दिन सोहळ्यामध्ये ते पाहायला मिळणार हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। कॅमेरामन अजय सोबत मी कृष्णा सोनारवाडकर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।